हॅलो, नमस्कार. आज आपण बनवणार आहे चुरम्याचे लाडू. त्यासाठी आपण इथे 4 पोळ्या घेतलेल्या आहे. बराच वेळ आपल्या पोळ्या शिल्लक राहतात, मग काय करावं असा प्रश्न पडतो. त्यासाठी आपण चुरम्याचे लाडू करणार आहे आणि ते मुलांना किंवा सगळ्यांना खूप आवडतं घरातल्यांना. त्यासाठी आपण ह्या पोळ्या बारीक अशा तुकड्या करून मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत. अशा आणि मिक्सरवर छान बारीक करून घेणार आहोत. आता आपण ह्या 4 पोळीचे तुकडे केले आणि आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहे. कधी कधी आपल्याला भाजी पोळी खायचा कंटाळा येतो, तर हे स्वीट म्हणून सगळ्यांना आवडतं. नक्की ट्राय करून बघा. आपण बारीक छान असा पोळीचा चुरमा केला आहे. त्यामध्ये आता ह्या थोड्या चुरम्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालणार आहोत. गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. गोडाचा अंदाज तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता हे परत फिरवून घेऊया. आता आपण हे गूळ काढून घेतलेलं आहे, ते एकत्र केले आहे एकत्र, आणि ते आपण पुन्हा मिक्स छान करून घेऊया, म्हणजे सगळीकडे गूळ लागला जाईल. सगळ्या चुरम्याला गूळ मिक्स होईल. आता आपण याच्यात साजूक तूप गरम करून घेतलंय, ते टाकणार आहोत. भरपूर साजूक तूप घालायचं आहे, त्यामुळे आपल्या चुरम्याला छान टेस्ट येते आणि छान लागतो चुरमा. हा असा आपण मुलांच्या टिफिनला सुद्धा करून देऊ शकतो. मधल्या वेळेस खायला गूळ आणि पोळी हेल्दी आहे. तुम्ही मधल्या वेळेस मुलांना किंवा आपण सगळ्यांना आपण खायला देऊ शकतो. आता आपण त्याचे लाडू बांधून घेऊ छान. लाडू तुम्ही तुमच्या अंदाजानुसार छोटे मोठे करू शकता. आणि हा असा पदार्थ आहे की तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण सोबत कॅरी करू शकतात इझिली. म्हणजे जर तुम्हाला जंक फूड अवॉइड करायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे. आणि गूळ पण हेल्दी आहे, गुळामध्ये लोहाचं प्रमाण असतं. आणि पोटभरीचं आहे. एकदा एक लाडू खाल्ला की आपलं पोट सहज भरतं. पूर्वी प्रवासात वगैरे जाताना किंवा पूर्वी असं जंक फूड नव्हतं, तेव्हा असंच आम्हाला लहानपणी असेच आई लाडू बनवून द्यायची आणि ते हेल्दी असायचे. बघू शकतात आपले मस्तपैकी असे चुरम्याचे लाडू रेडी आहे बनवून. तर तुम्ही पण अशी रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. आणि आमचं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.